अमरावती शहरामधील तपोवन परिसरामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी तपोवन आणि जिजाऊनगरतील स्थानिक नागरिक आमने-सामने आले। तपोवन मधून जिजाऊनगरकडे जाणारा 2.5 किलोमीटरचा रस्ता तपोवन संस्थेच्या मालकीचा असून तो फक्त आणि फक्त त्यांच्या सोसायटीसाठीच खुला ठेवलाय। तर जिजाऊनगरवासियांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याचं सांगून वहिवाटीसाठी त्याचा वापर करू द्या अशी मागणी केल्यामुळे या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। या रस्त्याच्या मागणीसाठी दोन्ही सोसायट्यांमधील नागरिक आता आमने-सामने भिडलेत। या ठिकाणी नागरिकांकडून रस्त्यासाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। काय नेमका रस्त्याचा वाद आहे, तुम्हाला आंदोलन का करायचं? हे आंदोलन म्हणजे आज आमच्यावर अशी वेळ अशामुळे आली आहे की गेल्या 6 वर्षापासून रस्ता बंद आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग 40 आहे जो तपोवन गेटपासून सुरू होतो राजुरा गावापर्यंत 2.7 म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटर 200 मीटर। तर हा रस्ता तपोवन संस्थेच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने बंद करून ठेवलेला आहे। अगोदर आम्ही याच रस्त्याने ये जा करायचो। याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले। 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषदने यांच्या नावाने पत्र काढलं की तो रस्ता रहदारीसाठी सुरू करून देण्यात यावा, तरीही तो सुरू करून देण्यात आलेला नाहीये। आम्ही जवळपास गोकुळ आश्रम जे आमची संस्था चालते ही तपोवन संस्थेच्याच जागेमध्ये राहते, तरीही आम्हाला आमचा रस्ता बंद करून ठेवलाय। जवळपास 500 लोकांची वस्ती आमच्या भागात राहते। आम्हाला लेकरांना शाळेत जायला आमच्या लेकरांना रस्ता नाहीये। जवळपास 1 किलोमीटर चिखल तुडवत आमच्या लेकरांना जावं लागते। रात्री बेरात्री जर दवाखान्याची इमर्जन्सी आमच्यामध्ये आली तर अक्षरशः आम्हाला ॲम्ब्युलन्स आमच्या रस्त्यापर्यंत येत नाही आणि वारंवार प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करून सगळं झाल्यानंतर यांनी रस्ता ओपन करून दिला नाही। म्हणून आज सगळे लोक इथं आले। याच्या अगोदर आम्ही असं एवढे लोक आलो नाही, आता सगळ्यांना त्रास होत आहे।